आणि चोरून चरणे या चच्या बाराखडीवरूनच होतो. त्याच्यामुळे पुढली 15-20 मिनिटं मी फक्त खाणे या विषयावरती बोलणार आहे. आणि आता इंदोर हे शहर असं आहे की देवानी हे कदाचित फक्त चरायला म्हणूनच बनवलेलं आहे. या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास आहे. आणि पुढलं वाचन करत असताना तुम्हाला जेव्हाही असं वाटेल की आपल्या टाळ्या वाजवाव्या तेव्हा कृपया टाळ्या वाजवा. मला टाळ्यांचा त्रास होत नाही. मी मूळचा नागपूरचाच आहे. इंदोरची खाद्य आहे. इंदोरची माझं नातं जन्मापासूनच आहे. माझ्या आईचं ते आजोळ आणि माझं पंजोळ. मी शाळेत असेपर्यंत दरवर्षी इंदोरला गेलो आहे. त्यामुळे माझ्या लहानपणीपासूनचं हे ओळखीचं असं अगदी मित्रासारखं. या इंदोर वारीचं निमित्त होतं माझ्या मावशीच्या लग्नाचा 25वा वाढदिवस. मी 2000 साली मुंबईला आल्यापासून या ना त्या कारणांनी अवंतिका एक्सप्रेसवर कोणाला सोडायला अनेकदा गेलो आहे. तेव्हा मलाही वाटायचं की ही अवंतिका राणी आपल्याला अहिल्यानगरीच्या दर्शनाला केव्हा नेईल. उशिरा का होईना पण तो योग आला. आम्ही दोघं बंधू अवंतिका विसावलो व मुंबई सेंट्रलवरून निघालेली अवंतिका एक एक उपनगर मागे चालत मुंबई बाहेर पडली. आता वाट होती ती उज्जैन यायची. आम्ही नाट्यापासून उठून बसलो. भारत का दिल देखो, भारत का दिल देखो असं दिमागावर जाहिरात करणाऱ्या मध्य प्रदेशाचं एक एक गाव मागे चालत गाडी मालवापर्यंत शिरली होती. आता महाकालेश्वराचं उज्जैन आलं. गाडी फलाटावर थांबली तसा मी बाहेर पडलो. बाहेर फलाटावर पोह्यांचा छोटेखानी डोंगर होता आणि पोहा पोहा गरम पोहा असे स्वर खाली पडले. तेव्हा एकदम ध्यानात आलं की आपण आता पोह्यांच्या प्रदेशात आलो आहोत. आणि त्यांना नाही म्हणून तरी कसं चालेल. पोह्यांचा अपमान तरी कसा करायचा. आणि खाद्ययात्रेला प्रारंभ झाला. एक से बेनाट्यावर असं करत पोह्याचे 2 राऊंड झाले. चाल ढकल करत चालणं जीवावर आल्यासारखी का होईना अवंतिका आणि पोचली एकदाची इंदोरला. एसी स्कॉर्पिओ मधून पाहुणचार सुरू झाला. इंदोरचं वैशिष्ट्यपूर्ण मराठी कानावर पडत होतं. प्रवासात काही तकलीफ झाली नाही ना. टाळा लावून घे सकाळी वगैरे असले शब्द बोर्ड अड्डरलाही वाचत होते. घरी पोचतात चहा आणि इंदोरचं नमकीन झालं. कसले तरी शुद्ध तुपातले लाडूही झाले. इंदोरच्या त्या प्रसारणाची सर मात्र जगातल्या कुठल्याही प्रसारणाला नाही. इथे शेवेचे अनेक प्रकार मिळतात. टमाटोची शेव, पालकाची शेव, लसणाची शेव आणि तिखट जरी असली आणि दुसऱ्या दिवशी तिकडे त्रास जरी झाला तरी वारे फरसाण वारे शेव, शेव में शेव, इंदोरची शेव, बाकी सब शेवैया असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. आंघोळ उठून तयार होऊन बसलो तर मावशीने हातात गुलाबजामची वाटी दिली. आम्ही जेवणार नाही असं सांगून टाकलं होतं. आता आईचं आजोळ म्हणजे आईचे मामा मंडळी सगळे इथेच राहतात. त्यामुळे तिकडे गाठभेट घ्यायला जायचं होतं. स्नेहलतागंज ते सीख मोहल्ला म्हणजे अंधेरीच्या तेलीगलीपासून तर अंधेरी स्टेशनपर्यंत 10 मिनिटं खूप झाले. अनेक वर्षांनंतर हा रस्ता सोडवत काही बदल काही जसंच्या तसं पाहत आम्ही सीख मोहल्ल्यात दाखल झालो. गाठी वेळी झाल्या, नमस्कार झाले. इतरत्र अनेक बदल असले तरी मामाचं घर जसं आहे तसंच आहे. स्वामी समर्थांचा तो फोटो, तो शिस्तीचा सोफा, तेवढ्या कचोरी समोर आली. आम्ही नाही म्हणून पाहायचा बराच प्रयत्न केला पण युद्धात कचोरी विजयी झाली तर जिभेने तिचे मनपूर्वक धन्यवाद मानले. ही होती बटाटा कचोरी. तिच्या पोटात उकडलेला खुसखुशीत बटाटा भरलेला असतो. त्यावर टाकायची कांद्याची आणि चिंचेची आंबटगोड चटणी की त्याची लज्जत आणखी वाढली. इथले कचोरी समोसे खाल्ल्यावर आपण मुंबईत खातो किंवा आमच्या नागपूरला खातो ती नक्की कचोरीच का असा प्रश्न खवय्याला पडल्यापासून राहत नाही. आणि मुंबईची कचोरी केविलवाणी भासू लागते. मी तर असं ऐकलं आहे की इंदोरला कचोरीचे 14 प्रकार मिळतात. इकडे कचोरी संपत नाही तर जिलबी हळद झाली. आता त्याचं काय आहे की गोड आवडतं की माझ्या शरीरयष्टीवरून कळत असेल. आणि जिलबी हा काही नाही म्हटल्यासारखा पदार्थ मुळीच नाही. पाऊण इंच जाडीची रसरशीत इंदोरच्या लोकांसारखीच गोड असलेली जिलबी पोटात ढकलली आणि आम्ही पुढे निघालो. पलासिया काही शहरात देखणी असतात. ती फक्त पाहत हिंडावं आणि वेड्यासारखं हिंडावं, पाहत सुटावं. माझ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात शनिवारवाड्यापासून सारसबागेपर्यंत आणि लक्ष्मी रोड बाजीराव जंक्शन पासून ते डेक्कन पालनधारापर्यंत मी अजूनही कधी पुण्यात गेलो आणि वेळ मिळाला तर हे पाहिल्याशिवाय राहत नाही. काही जुने वाडे दिसतात. सदलेची बाजारपेठ दिसते. कुठे हवन आपटे येथे राहत असत तर कुठे शनिवार, कुठे नागनाथ पार्क, कुठे राजांचं प्रकाशन असल्या नानाविध जागा व पाट्या पाहायला मिळतात. कैरीचे ताजे सौदाप्रमाणे वेळ सकाळी 9 ते 5 किंवा एका दिवसावर चक्क 2 टी-शर्ट फ्री असल्या पाट्यांची तर इथे विशेषता. मुंबईचा जुना भाग म्हणजे मुंबई कोर्ट
छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून तर गेटवे पर्यंत 5 मिनिटे म्हणजे प्रवणी, तो हुतात्मा चौक ते प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, जहांगीर आर्ट गॅलरी, नानाविविध बँका कचेऱ्या डोळ्याचं समाधान होईपर्यंत पाहावं. आणि काही शहर शांत असतात, अगदी निर्जीव असल्यासारखी, ना देणं ना घेणं. जसं चेन्नई वृक्ष शहर इथे पासून तिथेपर्यंत पसरलं आहे, पण असं वाटतं या शहरात आत्माच नाही. नाहीतर आमची मुंबई का बरं 24 तास नुसती धावत असते आणि तेही हसत हसत. आणि काही शहर इंदोर सारखी असतात, इथे खात सुटावं मिळेल त्या वेळी, कारण इथे मिळतं ते फक्त रुचकर आणि चांगलं. माझ्या मते आग्रा, हैदराबाद, लखनौ, बडोदा, अहमदाबाद ही पण असलीच खादाडपणा करायची शहरं असली पाहिजे. पलासिया हा इंदोरचा जरा पॉश भाग. दुसऱ्या मामाची भेट तर काही होऊ शकली नाही, आमचा योग नव्हता. इंदोर पट्टणीचा कार्यक्रम उठून परत मावशीकडे येऊन पोहोचलो साधारण 2 वाजले झाले. जेवायचा काही प्रश्नच नव्हता. वामापुक्षात आल्या बरेच नातेवाईक जमलो होतो. 2 नागपूर पार्ट्या, 2 मुंबई, 2 डिमांडी, असं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाचं संमेलन रंगलं होतं. दुपारचे 4 वाजले तसं चहाचं आदन ठेवलेल्या भांड्याच्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या आणि चहा प्रेमींना कपातून अमृततुल्य सर्व झालं. आता उरला होता तो इंदोरच्या ट्रिपचा मुख्य सोहळा, म्हणजे 25व्या लग्नानिमित्तचा शाही खाना. मावशी काका सरकारने पाहुणचाराची सोय एक नखराली ठाणी नावात हॉटेलमध्ये केली होती. आम्ही 3 गाड्यावरून इंदोरच्या नवलखा भागातून पुढेसे गेलो. माझं इंदोरबद्दलचं भौगोलिक ज्ञान नवलक्षात जम संपलं. हॉटेल समोर पोहोचताच ध्यानात आलं की राजस्थानी हॉटेल आहे. आम्ही स्वागत कक्षात पोहोचताच ढोलताशे वाजू लागले. बायकांना हळदी कुंकू तर पुरुषांना गंध लावून स्वागत झालं. आई मावशी आणि मंडळी राजस्थानी बाजारपेठेत रमल्या. कुठे तोंडाऱ्याचे खेळ, कुठे कठपुतळ्यांचे खेळ, राजस्थानी लोकनृत्य, तर कुठे भविष्यवाणी, असं एकेका ओट्यावर सुरू होतं. आमचं मन रमलं ते खेळ्या अर्थात गेम झोनमध्ये. विविध प्रकारचे व्हिडिओ गेम, स्नूकर, बरंच काही खेळलो. बच्चा कंपनीचा झकास टाइमपास झाला. मग एका डान्स फ्लोअरवर हौशी मंडळींनी आपली हौस वागवून घेतली. आता पोटाला थोडी भुकेची आठवण झाली होती. थोड्या वेळाने सगळ्यांचेच आंतरिक शरीरावर जागे झाले. एका ओट्यावर सगळ्या मंडळींनी बैठका मारल्या. भूक जरी खूप लागली होती तरी मला माझ्या वडिलांचं एक वाक्य आठवलं. रात्री जेवताना असं वाटतं की खावं का, तेव्हा अजिबात खाऊ नये, आणि बाहेर जाताना जेव्हा असं वाटतं की जाऊन यावं का, तेव्हा जरूर जाऊन यावं. त्यामुळे मनातून इशारा झाला, जरा जपून. मग मी जिभेचं ऐकता पोटाचं ऐकले. मेदूवडा, दाल बाटी आणि मुंगा हलवा आणि बरंच काही. या बरंच काही मध्ये बरेच साईड हिरोईन, सपोर्टिंग ऍक्ट्रेस आणि नटनट्या होत्या, पण मुख्य भूमिका आपल्या यांच्या होत्या. आता दाल बाटी किंवा दाल बाफले म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान इकडलं पकवान. आपल्याकडे अशी पुरणाची पोळी वर्षातून एकदा जरी होत नसेल तर ते महाराष्ट्रीय घर नाही. त्याचप्रमाणे इकडे वर्षातून एकदा तरी हा प्रकार झालाच पाहिजे. हा बाफला दिसायला गोल,